बिहारचे भाजप प्रभारी विनोद तावडे बिहारमध्ये पोहोचलेले आहेत। तावडे बिहारमधील आमदारांसोबत चर्चा करणार आहेत। लोकसभा निवडणुकीपूर्वी तावडे आमदारांसोबत चर्चा करणार आहेत। बिहारमध्ये सध्या राजकीय उलथापालथीच्या चर्चा सुरू आहेत। भाजप आणि नितीश कुमार यादव हे पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चा या बिहारमध्ये रंगू लागलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर विनोद तावडे हे बिहारमध्ये पोहोचलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे दिल्लीतील प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। विनोद तावडे बिहारमध्ये पोहोचलेले आहेत आणि आमदारांसोबत ते बैठका घेणार आहेत। सुरुवातीला विनोद तावडे पोहोचल्यानंतर त्यांनी माध्यमांना जी प्रतिक्रिया त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की लोकसभा निवडणुकीची तयारी आम्ही करत आहोत आणि जे आमदार आहेत त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेणार आहोत। मात्र ही सगळी घडामोड पाहता ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यामध्ये विस्तव निर्माण झालेला आहे, राजकीय ज्या घडामोडी घडत आहेत त्या दृष्टिकोनातून बिहारमध्ये मोठी घटना घडणार आहे असं सांगितलं जात आहे। मात्र ज्या पद्धतीने गेल्या 17-18 वर्षापासून नितीश कुमार या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत त्यांचं मुख्यमंत्रीपद जातं का हे सगळ्यात मोठं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सातत्याने नितीश कुमार कधी भाजप कधी इंडिया आघाडीतील गठबंधन करून सातत्याने सत्तेत आहेत आणि आता खरी अँटी इन्कमची त्यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेवरती आहे आणि भाजपची भूमिका स्वीकारून त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ देते का किंवा राज्यपालांच्या जेव्हा ही परेड होईल त्या दरम्यान स्थानिक जे भाजपचे आमदार आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, नितीश कुमार यांच्यासोबत गेले तर कोणाचा फायदा होणार आहे, सरकार येईल मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा होईल की तोटा, या सगळ्या दृष्टिकोनातून विचार केला जाणार आहे। त्या दृष्टिकोनातून आज आमदारांची मतं जाणून घेतल्यानंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व या संदर्भात निर्णय घेणार आहे। मात्र सध्या तरी जी परिस्थिती बिहारमध्ये आहे त्या परिस्थितीचं आकलन करून विनोद तावडे याचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना देणार आहेत। त्यानंतर हा निर्णय होईल। मात्र आज संध्याकाळपर्यंत हा रिपोर्ट पोहोचेल आणि उद्या कदाचित या सगळ्या संदर्भात नवीन निर्णय होऊन बिहारला नवीन मुख्यमंत्री दिला जाऊ शकतो किंवा नितीश कुमार पुन्हा एकदा शपथ घेऊ शकतात। नक्कीच शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। दरम्यान बिहारमध्ये पोहोचल्यानंतर विनोद तावडे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा ये इंडी अलायंस तोड़ो यात्रा हो रही है क्या? बंगाल में ममता दीदी को तोड़ा, यहाँ पर उनके प्रदेश अध्यक्ष अखिलेश सिंह का स्टेटमेंट पड़ा कि हम इनको डीसीएम करेंगे, उनको मतलब वो नीतीश को तोड़ रहे हैं क्या? ये पता नहीं चला कि राहुल गांधी जी की भारत जोड़ो है या इंडी अलायंस तोड़ो यात्रा है। धन्यवाद।